इथे मी 1 तास आधी भिजवून ठेवलेली सोयाबीन घेतले, ती बारीक करून घ्यायची. त्याचे पूर्ण पाणी त्यातल्यामध्ये काढून घ्यायचं. त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. इथे 2 पळीच तेल घ्यायचं. गरम तेलामध्ये लसूण टाकून घ्यायची. लसूण थोडी तडतडली की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची. पूर्ण ढवळून घ्यायचं हे. त्यामध्ये थोडी हळद टाकायची. तिखट टाकून घ्यायचं. त्याला पूर्ण ढवळून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. गोडा मसाला टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. बारीक केलेले सोयाबीनचे तुकडे त्यामध्ये मिक्स करून ढवळून घ्यायचं ते व्यवस्थित. थोडी परत कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा वापर काहीही करायचा नाही. त्यावरती झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे ते भाजीला पाणी सुटेल आणि ते गरम झालेलं वरती डिशमधलं पाणी परत त्या भाजीमध्ये ओतून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी काढायची. आपली भाजी रेडी आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.